हाय हॅलो नमस्कार। आज मी कोथिंबीर वडी बनवते। त्यासाठी ही एक जुडी कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ साफ करून 5-6 वेळा धुवून घेतली आहे। आता ही मी बारीक कापून घेते। कोथिंबीर मी बारीक कापून घेतली आहे। ही कोथिंबीर गावठी आहे, बारीक पानाची। ही चवीला चांगली असते दुसऱ्या कोथिंबीरपेक्षा। दुसरी जाड्या पानाची असते, ही बारीक पानाची आहे। छोटी 1 वाटी बेसन घालून घेते। अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय। इथे अर्धा वाटी तांदूळाचं पीठ घेते। 1 चमचा मसाला घालते। अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे तीळ घालून घेते। हिंग, हळद पावडर अर्धा चमचा, जिरे छोटा 1 चमचा, अर्धा चमचा ओवा, आलं आणि लसूणची पेस्ट, मीठ अर्धा चमचा, आणखी थोडं असं घालून घेते, म्हणजे 1/2 चमचा मीठ घातलंय। हे सगळं मळून घेतलंय पीठ, आणि आता हे गोळे करते 2। हे 2 गोळे करून घेतले आहेत असे। आता ते प्लेटमध्ये थापून घेते। या प्लेटला मी तेल लावून घेते, आणि हा 1 गोळा यामध्ये थापून घेते। असा मी असं चौकोनी आकारामध्ये मी थापून घेतलंय असं। आता दुसरी प्लेट पण तशीच करते, पण दुसऱ्या प्लेटला दोन्ही बाजूने मी तेल लावते, कारण ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे। हे असं दोन्ही बाजूने लावते, कारण त्याच्यावर एकावर एक असं ठेवायचं आहे, ते चिकटू नये म्हणून। इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे। पाणी गरम करायला 1 ग्लास ओतून ठेवले, पाणी त्यामध्ये ओतलंय, आणि त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे, आणि त्यामध्ये ही प्लेट ठेवून देते। आणि ही दुसरी प्लेट दोन्हीकडून तेल लावलंय, ती आता ठेवून घेते त्याच्यावर, चिकटू नये म्हणून। एकावर एक ठेवल्यामुळे दोन्ही प्लेट ठेवून दिलेत, आणि त्यावर हे असं झाकण ठेवून देते। झाकण ठेवून दिलंय, आणि आता 20 मिनिटं मी वाफवून घेते कोथिंबीर वडी। चांगल्या शिजल्यात, बरोबर 20 मिनिटं मी वाफवून घेतले हे। अजिबात एकमेकाला चिकटले नाहीत, हे बघा। आता हे मी कट करून घेते।
हे कट करून बाकीचे पण सगळे असेच कट करून घेते. सर्व वड्या मी अशा कट करून घेतल्या. आता मी फ्राय करते. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. इथे मी तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. सर्व वड्या घालून घेते. सर्व वड्या घालून घेतल्या आहेत तव्यावर आणि आता चांगले खरपूस असे मी फ्राय करून घेते. थोडेसे तीळ असे मी तळतीळ आधी घातलेले होते, असेच मी आपले टाकून घेते. छान वाटतात म्हणून आणि चवीला पण चांगले लागतात. हे सगळे मीडियम गॅसवर फ्राय करते. झाकण ठेवायची काही गरज नाही, ते आधीच वाफवलेले आहेत. आता हे सगळे मी पलटवून घेते. मधल्या भागातले आधी पलटवते कारण ते जास्त धग लागतो ना, गॅसची फ्लेम जास्त असते. इथे साईडचे नंतर करते, पलटवते. हे बघा साईडचे शेकत नाही, मधले तेवढे शेकले आहेत, ते नंतर करते. गरमागरम कोथिंबीर वडी तयार आहे आणि गावठी असल्यामुळे घरभर त्याचा सुवास सुटला आहे अगदी छानपैकी. आणि बघा कुरकुरीत झाले आहेत. बाहेरून कुरकुरीने आतून सॉफ्ट असे. अजिबात तेलकट असे नाही आहेत बघा.